आयोजन आपल्याला पाहायला मिळते पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सर्व गुण संपन्न नक्कीच हे गाव आपण पाहतोय। अमित शेलारकर कुठल्याही क्षेत्रामध्ये नक्कीच मागे नाहीत, आम्ही पुढे अमित शेलारकर आणि त्यांच्या माध्यमातून हा बिग इव्हेंट मेगा इव्हेंट ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पॉवर ट्रॉफी 2024 आयोजन आपल्याला पाहायला मिळते। जानमन पोगाव विपक्ष जबजन कारिवली या दोन मोठ्या संघामधला सामना आपल्याला पाहायला मिळेल। कारिवली संघाचा 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। पोगाव संघाचा 12 मॅन नाही ते आलेला आहे। कारिवली संघ नाही का आपण आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय या पॉवर ट्रॉफी 2024 आयोजन आयोजक पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर। आजपासून या स्पर्धेला प्रारंभ आणि शुभारंभ झालेला आहे। 11 जानेवारी 2024 आज पहिल्या सामन्यामध्ये कालिकामाता वडगर संघाने विजयाचं खातं उघडलं होतं। एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला, चारही मुंड्या चित केलं होतं भद्रावती कालवे संघाला। दुसऱ्या सामन्यामध्ये जॉली कामतगर संघाने आणखीन एका भद्रावती कालवे संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं आणि तिसरा सामना नुकताच विलासमूर्ती राहणार संघाने जिंकलेला आहे सुनील टेमगर या संघाविरुद्ध। ही स्पर्धा कव्हर केली जाते एसके एंटरटेनमेंट म्हटलं तर माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते। प्रोप्रायटर किरण थले
ऑपरेटर प्रतीक भोईर, कॅमेरामॅन राकेश गायकवाड, ऑनलाईन स्कोरर कपिल कारभारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण नक्कीच एन्जॉय करू शकता. आणखीन एक कॅमेरामॅन आपण बघतोय अतुल गाडगे. दोन कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात, राकेश गायकवाड आणि अतुल गाडगे. नक्कीच मित्रांनो, हे जे नवीन नवीन बॅनर्स आपण पाहतोय याचं संपूर्णपणे क्रेडिट नवीन क्रिएशनला जातोय. प्रोप्रायटर आपण पाहतोय बॅनर फिटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगसाठी नक्कीच आपण संपर्क साधू शकता. नवीन क्रिएशन नक्कीच स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला, शेलार, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. तर अवश्य आपण संपर्क साधा. जर नक्कीच आकर्षक बॅनरसाठी, नवीन नवीन डिझाईनसाठी, बॅनरसाठी आपल्याला जर नक्कीच संपर्क साधायचा असेल तर संपर्क साधू शकता नवीन क्रिएशन शेलार यांच्याशी. नवीन भोईर यांच्या माध्यमातून हे आकर्षक बॅनर आपण पाहतोय. बॅनरच्या दुनियामधील एक मोठं नाव सध्या बनत आहे नवीन क्रिएशन शेलार. आपण नक्कीच भिंती चित्र पाहतोय. पॉवर ट्रॉफी 2024 एक बॅटर, एक बॉलर दाखवला गेलेला आहे, मशाल दाखवली गेलेली आहे आणि त्याचं संपूर्णपणे क्रेडिट पेंटर नितेश कोडे यांना जातोय. त्यांची कला आपण पाहू शकता आणि हा कलात्मक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कारिवली संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक तोलतोय. स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू निघून जातोय या ईस्ट रेषेच्या हातामध्ये. वापसी करताना पंकज मात्रे आपण पाहतोय. एक तुम्हारी एक हमारी, दोन चेंडूंवर पाहायला मिळतं. पहिला चेंडू पोगाव संघाचे नावे, तर दुसरा चेंडू राहतोय कारिवली संघाचे नावे. चौकानंतर चांगला कमबॅक करताना पंकज मात्रे गोलंदाज. इथे मात्र पलटी शॉट आणि चेंडू निघून जाईल पॉइंटच्या उडून सीमा पार, षटकार. तर 12 मॅन कारिवली संघाचा आमच्या समर्थन कक्षामध्ये नाही आणि कारिवली संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दरम्यान भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नीलम सरांचे आगमन होते आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठाचा आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये. सागरच्या बॅट बद्दल हा षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र लेफ्ट स्वीप आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर रिझल्ट मधून सीमा पार, चौकार. चौकार षटकामध्ये डील करताना आपण बघतो फलंदाज सागर पाटील, सागर रणोके सागर बनते हुए पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते सागर पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जाईल सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार.
इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ वरून सीमा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार. वडनगर मैदानावर वडनगर संघाविरुद्ध ज्यावेळी जनमन पोगा संघाला शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकाराच्या अंतिम सामन्यामध्ये आवश्यकता होती तेव्हा अंतिम सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकाराने चषकावर नाव कोरून दिलं होतं सागर पाटील या फलंदाज आणि विक्रम सागर पाटीलच्या नावे आहे. आणि इथे आपण पाहतो या सागर पाटीलला इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना पाहायला मिळालेलं आहे. कारिवली संघाचा 12 मॅन आमच्या समोरच्या कक्षामध्ये नाही आणि परिणामस्वरूप 2 धावांची पॅनल्टी जी कारिवली संघाला दिली गेलेली आहे त्या 2 धावा आम्ही इथे मात्र ऍड करतोय. सुधारित धावसंख्या पाहायला मिळते. जनमन पोगा संघाची धाव फलकावर 28 धावा. 2 धावा नक्कीच ऍड केल्या गेलेल्या आहेत. महागडे षटक पंकज मात्रेचं पाहायला मिळालेलं आहे. पावट्याच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सागर पाटीलचे पाहायला मिळालेले आहे. ना एका दुक्का चिता चौका छक्का चौकाराने षटकारांची भाषा बोलताना पहिल्या पावट्याच्या षटकामध्ये सागर पाटीलला फलंदाज पाहायला मिळालेला आहे. अगदी चौकार षटकामध्ये डील केलेला आणि चौकार षटकांचा जणू काही आहे सागर पाटील पावट्याच्या षटकामध्ये डीलर बनला होता. इथे मात्र वापसी करावी लागेल कारिवली संघाच्या गोलंदाजांना. पावती वापसी गोलंदाज करेल का? गोलंदाज प्रतीक आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. प्रत्येकाला अप्रतिम गोलंदाज हाताळायला लागेल कारण पंकज मात्रचे षटक खूपच महागडे ठरलेलं आहे. इथे मात्र फटका फसलेल्या एस्ट्रेक्शनच्या मागे झेल पकडला जातोय आणि पहिला फलंदाज हर्ष गायकर याची खेळी मात्र संपुष्टात. योगदान देता गोल्डन डक वर हा फलंदाज बादून पहिल्यामध्ये परतलेला आहे. क्रिकेटमध्ये 9 प्रकारचे डक आहेत आणि त्यापैकी आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार इथे मात्र हर्ष गायकर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश वारे नेक्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज इथे मात्र पहिल्याच चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त करून दिलेला आहे या प्रतीक या गोलंदाजाने. सुरू असलेला सामना जय हनुमान पोगा विपक्ष जय बजरंग कारिवली या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रतीक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे जय बजरंग कारिवली संघाकडून. तर सामना करेल फलंदाज नुकताच खेळपट्टी ठरलेला नौका फलंदाज भावेश वारे. प्रतीक भावेश साठी इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता मात्र इथे आपण पाहतोय झेल ड्रॉप केला जातोय. थोडासा निराश गोलंदाज पाहायला मिळतोय कारण बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्याची नामी संधी तिथे आली होती मात्र संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला करता आलेलं नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. धावपलीकडे 29 धावा. एका धावेने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज भावेश वारे. आता मात्र सामना करेल फलंदाज सागर पाटील जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः चेंडूवर तुटून पडला होता. चेंडूचा थोपाट त्याच्या माध्यमातून रंगवला गेला होता आणि चेंडूची चामडी सोडली गेली होती. इथे मात्र ऑन साइडला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळते मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने धावफलक बदल होतोय. धावसंख्या 31 31 लॉस फॉर द 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे मात्र सुरेख फटका घुटना अटॅक और सिक्सर देख व्हाट अ शॉट.
सागर, रणों के सागर बनते हुए ठीक 34 धावसंख्येवर सागर पाटीलला फलंदाजी करतोय. अतिशय विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते या सागर पाटील. जणू काही पोगाव येथूनच जम बसून आलेला, सेट होऊन आलेला आहे ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. आणि सध्या टेनिसचा चेंडू त्याला फुटबॉल दिसतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आलेला नाही, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 37 धावा. आयदी वडोणकर संघ नाईक आपण जर आला असेल तर संपर्क साधायचा आहे. तसेच कालिकामध्ये वडगर संघ नाईक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपणही संपर्क साधायचा आहे. जयदुर्ग टेमघर संघ नाईक, टेमघरपाडा आपण जर आला असाल तर आपणही संपर्क साधायचा आहे. इथे मात्र मिस टाइम फटका, थर्म्या रिझल्ट मध्ये चेंडू गेला होता तो मध्ये एक धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने हळूच पुरस्कृत धावफलकावर 38 धावा, 38. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर जयहनुमान पोगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 1/38. आयदेवी वडोणकर संघ नाईक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. कालिका माता वडगर विपक्ष आयदेवी वडोणकर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज महेश पाटील, महेश बोला सज्ज होतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच अनेक विक्रम यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळतात. कल्याचं नागले रजनी चषकामध्ये ग्रामीण क्रिकेटमधील एक लांब लचक षटक हाताळण्याचा दुर्दैवी विक्रम हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस या गोलंदाजाने केलेला आहे. आपल्या षटकामध्ये तब्बल 12 चेंडू त्याने हाताळले होत आहे आणि तो नक्कीच एक दुर्दैवी विक्रम यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर तेजीस विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा एक गोलंदाज होता मोहम्मद सामी नावाचा. त्या गोलंदाजाने बांगलादेश विरुद्ध तब्बल 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. तर लांब जचे षटक आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं होतं. जबरदस्त माहिती. आणि मग का म्हणतात ना, मला कम्प्युटर कॉमेंटेटर त्याचं उत्तम उदाहरण सुभाष जुमा सरांनी इथून मात्र दर्शवलं आहे. चांगली माहिती सर प्रत्येक गोष्टीची पोहोचते. आणि जेव्हा जेव्हा सुभाष जुमा सर समालोचनासाठी असतात तेव्हा आम्हालाही काहीतरी शिकायला त्यांच्याकडून मिळत असतं. नक्कीच धन्यवाद तेजस दुबे, आपलं हे प्रेम आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. महेश बोला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज सागर पाटील. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, कव्हर इजर मध्ये झेल, अटक मटक आणि चौली चटक. तिसरा प्रयत्न तर हा झेल पकडलेला आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. जेव्हा पोगाव संघ पराभवाच्या छायेत होता आणि शेवटच्या चेंडूवर गोल्डन चौकाराने पोगाव संघाला सामना या फलंदाजाने जिंकून दिला होता. तोच फलंदाज सध्या 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो तुषार गायकर. आणि अशा प्रकारे हा चौकार वसूल केला होता. मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर तिथे पाहायला मिळाला होता. इथे पाहायला मिळतोय चौकार. गोल्डन चौकार तुषार गायकर पेश करेल आणि अशा प्रकारे चौकार वसूल करून पोगाव संघाने तो सामना जिंकला होता. या स्पर्धेमधील आतापर्यंत हायएस्ट स्कोर आपण बघूया
जर्मन पोगो संघाच्या नावे. या स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये ग्रामीण क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक जय बजरंग भावाले U11 भावाले बी संघाचा फलंदाज सूरज केनेच्या नावे, ज्यांनी चॅलेंज मैदानावर पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. इथे मात्र फुलटॉच आणि फुलटॉचवर फुल टोल उचल करताना फलंदाज चेंडूला फेकून दिलेलं आहे. सीमापार षटकार. चौकार आणि त्यानंतर षटकार. महेश बोला राईट मोर द स्टंप. इथे मात्र दिशा भरकटलेल्या पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धावेमध्ये भर. अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 49. 49. आई देवी वडनगर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. कालिकाबद्ध वडगर विपक्ष आई देवी वडनगर नेक्स्ट मॅच असणार आहे. दोन्ही संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. पुढील सामना वडनगर विपक्ष वडगर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रिदम मध्ये चूक होतोय. थोडासा दडपणाखाली गोलंदाज पाहायला मिळतोय. महेश बोला विकेट प्राप्त केलं होतं, मात्र त्यानंतर चौकार आणि षटकारी खर्च केलेला आणि त्यानंतर एक चेंडू स्वीर चेंडू हात आलेला आहे. इथे मात्र फटका फसलेला स्टेप लँडिंग होईल. मानव विरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत फलंदाजाने वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावीने संघाची धावसंख्या 51. 51 अर्धशतक पूर्ण होतोय जर्मन पोगो या संघाचं. आता अर्धशतकापासून सागर पाटील वंचित राहिला. केवळ 15 धावाने त्याचा अर्धशतक हुकला होता. अकरा चेंडूमध्ये 35 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. त्यानंतर तुषार गायकर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. महेश बोला पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज तुषार गायकर. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका मिस्की हुक फाईन लेग रिजन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज तुषार गायकर याचा खेळ. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. भावेश वारे आणि कल्पेश पाटील ही जोडी आता मात्र मैदानामध्ये. महेश बोला कारिली संघाकडून तिसऱ्या षटकात आलतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने या षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर जर्मन पोगो संघाची धावसंख्या धावफलकावर 3/51. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो अहिदेवी वडनगर विपक्ष कालिका माता वडगर या दोन संघामध्ये. श्री कालिका माता वडगर संघाचा संघनायक आणि जय अहिदेवी वडनगर संघाचा संघनायक. आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तसेच जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपणही संपर्क साधायचा आहे. अहिदेवी वडनगर कालिका माता वडगर आणि जयदुर्गा टेमगरपाडा तिन्ही संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे.
अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. श्री कालिकामाता वडगर संघ नाही का इथे उपस्थित आहेत. आयदेवी वडोलकर संघ नाही का आपणही उपस्थिती दाखवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच जय आई वडोलकर विपक्ष श्री कालिकामाता वडगर या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे षटक आणि शेवटची षटकाची जबाबदारी आता मात्र अक्षय याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. इथे मात्र फटका चांगला आहे आणि धावाही चांगल्या मिळतील. वाऱ्याच्या बॅट मधून हा षटकार. भावेश वारे पुन्हा एकदा सामोरे जाईल अक्षयाला. इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज पंचा जयसारा वाईट येतोय आव्हान त्याला वाईटच्या रूपाने आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा हाताला लागेल गोलंदाज अक्षयाला. धावसंख्या 58-58. नेक्स्ट मॅच आयदेवी वडोदकर विपक्ष कालिकामाता वडगर. सरपंच उपसरपंचाच्या वडगरचा विजेता संघ कालिकामाता वडगर संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र लॉप केला चेंडू लॉफ्टेड फटका मिडविकेटच्या वरून सीमापार षटकार. चेंडूला सीमाशावर धाडलेला आहे. वारे जणू काय सांगतोय या चेंडूला तू सीमाशावर जा रे आणि दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. सलग दोन षटकार. षटकाराने धावसंख्या होते आकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 64 धावा 64. या स्पर्धेमधील हायएस्ट टीम स्कोर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम जनमन पोगो संघाच्या नावे पाहायला मिळतोय. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम सागर पाटील याने नोंदवला होता 35 धावा 11 चेंडू मध्ये आणि सांघिक धावसंख्येचा विक्रम पोगो संघाच्या नावे पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. योगेश वडापावचे प्रोप्रायटर योगेश भोईर यांचे ते आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापारी आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. योगेश भोईर योगेश वडापाव चे प्रोप्रायटर आपल्याला विनंती असेल की आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक मार्गस्थ अक्षय शेवटचे षटक हाताळतोय. सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय या चषकामधील जय हनुमान पोगावच्या नावे आणि तसंही विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रमी पोगा संघाचेच नावे आहे. या संघाने अंजूर मैदानावर 1 2 3 123 धावा कुठून काढल्या होत्या. हा विक्रम पोगा संघाच्या नावे आहे. हा 4 षटकामध्ये 123 धावा कुठून काढणारा ग्रामीण क्रिकेटमधील पहिला संघ पोगा संघ ठरला होता आणि हा विक्रम अजूनही अबाधित आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे तेजस धोबी त्या मॅच मध्ये पोगो संघाकडून 150 अर्धशतक पाहायला मिळालं नव्हतं. एक चांगला आणि एक्सेल संघ आपण पाहू शकता आणि पोगाव डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. BPL ला ही यस अग्रीराजा पोगाव संघ या नावाने आपण टीम खेळताना पाहिली आहे. शेळके ब्रदर्स अनेक साऱ्या टीम्स पोगाव संघाने ते माझे विकेटचं पतन आणि पोगावकरांची एक खासियत आहे सर की पोगावचं ग्राउंड जर कोणाला माहिती नसेल ना पाण्याची टाकी हा लोकेशन जर पोहोचवला ना तर डेफिनेटली अनेक जण पोगावच्या ग्राउंडपर्यंत पोहोचवतात आणि तोच पोगाव संघ खेळताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन होईल आणि या फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या असेला. नक्कीच आपण योग्य तो उल्लेख केला पाण्याची टाकी. मात्र हे विसरून चालणार नाही. जन्मन पोगाव संघाने भल्या भल्या संघांना पाणी पाजलेले पराभवाचा 123 धावांचा एक भीम पराक्रम या संघाच्या नावे अंजूर या मैदानावर त्यांनी विक्रम 4 षटकांच्या सामन्यामध्ये केला होता.
1 2 3 पूर्णा संघाविरुद्ध हा कारनामा त्यांनी केला होता आणि त्या डावाचं वैशिष्ट्य आलेलं होतं की पोगो संघाकडून कुठल्या फलंदाजानं अर्धशतक झळकावलं नव्हतं. मात्र हा विक्रम अजून या संघाच्या नावे कायम आहे. नवीन फलंदाज सुदर्शन शेळके एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय. इथं मात्र शेळकेच्या बॅटमधून हा मोठा फटका मिस टायमिंग चेंडूमध्ये शतरक्षक चेंडूखाली सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज सुदर्शन शेळके याचा खेळ. कडून स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूने या चौथ्या षटकाची समाप्त झालेल्या 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 65 आणि 66 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे कारविल्या संघासमोर. तर आयदी वडोणकर संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला श्री कालिकामाता वडगर विपक्ष जय आई देवी वडोणकर या 2 संघामध्ये. वडोणकर संघाचा संघ नायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे कारण वडगर संघाचा संघ नायक इथे आलेला आहे. तर आव्हान आहे ते 66 धावांचा आणि 66 लक्षाचा पाठलाग ज्यापासून कालिली संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल, काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील. मॅच की सेकंड इनिंग की कहाणी सुनते तेजस धोबे की जुबानी. धन्यवाद. ज्या पद्धतीने रेकॉर्ड्स पोहोचवले होते सर आपण अंजूरच्या मैदानावरचं असू द्या नंतर अनेक मैदान आणि डेफिनेटली आईदेवी वडूनगर आणि त्याच्या विपक्षात कालिका माता वडगर व टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचंय. कालिका माता वडगर संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. आई गावदेवी आई देवी वडूनगर आपलंही कॅप्टन आपण इथे यायचंय धावत या. च्या पद्धतीने सेकंड इनिंगचं ही मॅच आपल्याला सेकंड राऊंडची मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहेत. डेफिनेटली आपण पाहताय की ज्या पद्धतीने सुभाष जुमा सरांनी रेकॉर्ड्स पोहोचवले होते ते रेकॉर्ड्स खऱ्या अर्थानं आता मात्र शेलारकरांना ते रेकॉर्ड्स काय असतात किंवा डेफिनेटली ते रेकॉर्ड्स घडताना तर काही जण पाहू शकत नाही आहेत पण त्याचं सूक्ष्म स्वरूप या शेलारच्या मैदानावर दाखवले कुठेतरी ते मात्र पोगाव संघानं. टॉस इथे मात्र केला जाईल आणि आम्ही विनंती करतोय मंचावर उपस्थित आदरणीय भावेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय. यस नीलमजी नाईक साहेब सुद्धा आलेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष. आपण त्यांनाही पाहू शकता. आदरणीय नीलमजी नाईक साहेब सुद्धा आलेत. मी नीलमजी नाईक साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. आपण जाऊयात नाणेफेक कक्षाच्या दिशेनं. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीतून मात्र केली जाईल. आईदेवी वडूनगर आणि त्याच्या विपक्षात वडगर या 2 संघांमध्ये नाणेफेकीतून मात्र होईल. आपण पाहू शकताय बोथ टीम कॅप्टन्स आम्ही विनंती करतोय आपण यायचंय. वडगर टीम छापास कॉल आलाय आणि काटा मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक फिन झालाय आईदेवी वडूनगर. डेफिनेटली अबकी बार खाली नाही जाएगा वडूनगर का वार. डेफिनेटली आपण अनेक फ्लेक्स पाहिल्यात आणि आता मात्र तुम्ही इथे खेळण्याकरिता आलेत. सर्वप्रथम शेलारमध्ये खेळताना कसं वाटतं? शेलारमध्ये तर खूप मजा येते खेळायला. स्टार्टिंगलाच ही टुर्नामेंट व्हायची. यावर्षी काही थोडं लेट झालेलं आहे. नक्कीच नाणेफेक विन झालाय काय निर्णय असेल?
क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ घेणार नाही आहे. कॉलिंग तुमच्याकडून होतं. जर का नाणेफेक तुम्ही विन झाला असता तर कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण. प्रवाहाच्या विरोधात जायचंय. फलंदाजी वाटेला आली आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 50+. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. सामना मैदानात ऑन होईल. 65 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि 66 धावांचा वन आहे. नाणेफेक इथे आई देवी वडुनगर संघ इथून मात्र विन. नक्कीच आपण पाहताय नाणेफेक कक्षातून न्यूज येते की नाणेफेक इथे मात्र विन होतोय. आई देवी वडुनगर संघ आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतोय आणि आमंत्रित करतोय या वडगर संघाला ते म्हणजे फलंदाजी करण्याकरिता. चांगली मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. नक्की जय बजरंग कारिवली संघ आमचे नीलम नाईक साहेब असतील, अर्थातच माझे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यामार्फतही कारिवली नगरीमध्ये एक चांगला बिग शो आपल्याला पाहायला मिळाला होता आणि जी काही फटाक्यांची आतिषबाजी केली होती ना लाजवाब, अजूनही काही व्हिडिओ सोशल मीडियाला ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी आमच्याही पाठी गंभीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व नीलमजी नाईक साहेब. 6व्या धावा मॅचच्या दिशेनं 65 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 66 धावांचा वन समोर आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र हलक्या हातानं फटका इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये होता कुठेतरी बॅटर, पण कॉलिंग प्रॉपर आहे. धाव थांबवण्यात आली आहे आणि निश्चित रूपानं सिंगलनं सुरुवात होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं वधारतीय जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 या अंकावर. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. चांगली ऍक्शन याही गोलंदाजाची आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. सिंगल आणि डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आहेत. मग सुभाष जुमा सर जेव्हा जेव्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न जेव्हाही बॅटर करतील ना तेव्हा एकच म्हणू की आम्ही पहिली धावी अति वेगाने घ्या आणि तदनंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करा. पहिली धावी अति वेगानेच घेतली पाहिजे हा विचार कुठेतरी मनामध्ये करायला पाहिजे. धावसंख्या 3 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. ओहो हो, जसा चेंडू सोडतोय तसा कुठेतरी फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारं चेंडू सर इथून ॲक्शन दिसतंय. कारण मी म्हटलं ना शेलारकरांची दूरदृष्टी आहे एवढ्या लेवलला किंवा ज्या साईडनं कॉमेंट्री बॉक्स ठेवला गेला आहे ना तिथून सर्व काही गोष्टी आम्हाला अगदी काटेकोरपणे दिसत आहेत. मग फलंदाज असू द्यात किंवा गोलंदाजाने डिलिव्हर केलेले चेंडू सर्व काही योग्यरित्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या वेध घेतोय. हा चेंडू सरळ निघून जायलाय. सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार 4. थँक्यू डीजे. चौकार होतोय. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. ओहो हो, हा बॉल अतिशय सुरेख तितक्याच चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करतात कारण त्यांना माहिती आहे सिंगल धावा करून कुठेतरी सामन्यामध्ये जिवंत राहायचं आहे. 66 धावांचा वन इथे मात्र पार करायचंय विजयाकरिता. धावांचा वन पार करायचं आहे. मग मी एकच म्हणेन की आता मात्र सिंगल डबलला महत्त्व द्या असं म्हणत नाहीये की देऊ नका, पण सर्वात जास्ती महत्त्व जर का आता द्यायचं असेल तर आता मात्र मोठ्या फटक्यांना द्या. तर कुठेतरी 66 धावांचा वन इझिली तुम्ही जवळ करू शकता. षटक क्रमांक पहिला आय थिंक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल अजूनही 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 57 धावांची.
षटक क्रमांक पहिले संपलाय. धावत संख्या 9 विजयाकरिता 18 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. इथून मात्र विजयाकरिता वाचती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अविनाशला आणले गेले टीम पोगाव संघाकडून. पहिलाच बॉल ब्लॉकलचा चेंडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. फसवायचं होतं कुठेतरी बॅटरला, पण बॅटरी तितकेशी हुशार आहेत. कादिवली संघ सातत्याने अनेकदा आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये प्रमोट होताना पाहिलंय. मी आधी म्हटलं की नीलम नाईक साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा संघ आहे. नीलम नाईक साहेब ही अशी व्यक्ती आहे की क्रिकेटपुरता मर्यादित न राहता लंगडी असेल, खो खो असेल, ज्या या विभागामध्येही ज्यांचं कार्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळालंय ते व्यक्तिमत्व. सिंगल धावा संख्या 10 या अंकावर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा खोलपा टप्पाचा चेंडू डीलवर करायचा होता. सिंगल मिळती आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. सिंगल डबलचा खेळ जारी ठेवतायत. जरी तुम्ही चालू ठेवला तरी जास्तीत जास्त काही फरक पडणार नाहीये. 1-2 जर तरी मोठे फटके आले ना तर कुठेतरी मात्र नक्कीच 1-2 मोठे फटके जरी आले ना तरी कुठेतरी मात्र एक चित्र कदाचित पालटू शकतं या मॅचचं. ते येणं गरजेचं आहे. पण पोगाव संघाचा इतिहास पाहता कुठेतरी मात्र एक ताकदवान संघ आहे. पण क्रिकेटमध्ये इतिहासला नव्हे तर जे वर्तमान काळात काय चालू आहे त्याला महत्त्व जास्ती दिलं जातं. ओहो हो, इथे मात्र फसवायचं होतं. डायरेक्टली हिट. गरज नाही आहे कव्हरला नसताना. आणि काही गरज काय होती ज्या पद्धतीनं जर आपण म्हणतात की बेल मुझे मार, सेम कुठेतरी पाहायला मिळाला. 5 धावा टोटली मिळतील. धावसंख्या 5 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या अंकावर धावफलक. या सगळ्यानं टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये अनेकांना रडवलं, अनेकांना हसवलं. हा आकडा 17 हा धावफलकावर जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी मात्र कशाला फेक केली डायरेक्ट हिट असा प्रश्न कुठेतरी बॉलरला पडला असावा. 5 धावा मिळत आहे. धावसंख्या 5 धावेच्या बढतीनं 17 या अंकावर. चेंडू संपले 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाज तयार. ओहो हो की तेरी दांडी गुल, मेरा बॉलर है पावरफुल. दांडी 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 गुल. सध्या तरी नाहीये. चकडेवाला खूप क्रेज आहे. कदाचित असं ते गीत त्यालाही आवडलं असतं. चांगलं गीत आपल्याला इथे पाहायला मिळालं. विकेटचं पतन आणि थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी झाली. मग विचारू नका चोरी का झाली. गोलंदाजांनी हेरली ती कुठेतरी मात्र शैली. आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. चेंडू संपलेत आतापर्यंत. गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होताना. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल अगदी स्लो इथे मात्र फटका फक्त दिशा दिली गेली. या चेंडूवर आपण पाहू शकता सिंगल. धावसंख्या 18 ज्याची नुकताच 50 शतकं आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. चिगू, विराट कोहली. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल खणून काढलंय या चेंडूला. अक्रॉस लाईन फटका कन्वर्ट. ताकद थोडीशी कमी. विकेट होईल पतन. फटका फसलाय. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नीलम नाईक सर आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे आयोजक संदीपजी घरे यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते त्यांना सन्मानित करायचं आहे. भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला शिकवते की अतिथी देव भव. आणि अतिथी आपण पाहतोय सध्या व्यापीठायझवर नीलम नाईक सर आणि त्यांचा यथोचित सन्मानित केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक संदीपजी घरत यांच्या सोबत असते यथोचित सन्मान केला जात आहे. माझे दुनारी शॉल आणि सन्मान चिन्ह हे सन्मान चिन्ह नीलम नाईक सरांना
बॅटर पप्या खारीक आपण पाहू शकताय. चांगलं नाव हेही या टेनिस क्रिकेट विश्वजगतातील आपण पाहत आहे. पप्या खारीक चॅलेंजच्या मैदानावर चांगली खेळी याही खेळाडूशी आम्ही पाहिली आहे आणि तो खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. असं वाटलं की वाईट जाईल पप्याला, बट डेफिनेटली जर का आपण बघितलं तर डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आहे. गोलंदाज सुदर्शनला आणलं गेलंय, पुनश्च एकदा फसवलं गेलंय पप्याला, पण त्याला माहिती आहे एक एक धाव घेणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा फेक करतायत. मग मी म्हणतो बॅकअप खूप गरजेचं आहे. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं जसं बॅकअप आपल्याला महत्त्वाचं असतं ना, त्या पद्धतीने एखादा चेंडू फेकत असताना तिथे बॅकअपला खेळाडू आहे का हे बघणं गरजेचं आहे आणि ते बॅकअप त्यावेळेला खूप गरजेचं असतं. याच पद्धतीनं 5 धावाही जाताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. कधीतरी महागाती ठरू शकतात. अगदीच 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोचते 20 आणि यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू, विकेटचं होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला हुयात कोण कोणाला इथून मात्र पराभूत करेल. चेंडू संपले. 3 धावसंख्या आहे 20 या अंकावर. मोस्ट ऑफ विकेट्स जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालेत खूप सारे. पप्या खारीक सारखा फलंदाज बाद होतोय, ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिल्यात. तो खेळाडू इथून मात्र बाद होतोय. कुठे थोडीशी अलगीची परिस्थिती सुभाष जुमाळ सर असं म्हणायला हरकत नाहीये खारिवलीकरांची. आधी 66 धावांचं आव्हान आणि त्यामध्ये खूप सारे विकेट्स पडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू संपले 3 या तिसऱ्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पोगावकर कमबॅक करताना किंवा शिक्कामोर्तब करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात या मॅचवर. सुदर्शनचा जर का विचार केला 5 पावलांचं रनअप आहे. हो यावेळेला स्ट्रॉंगली अपील, विकेटचं बदल. मग सर आपण सातत्याने म्हणतोय, आपण सातत्याने पाहतोय आपण ग्रामीण भागामध्ये क्रिकेट खेळतोय. मग क्रिकेट खेळत असताना आणि आपण शेतकरी सुद्धा आहोत. मग शेतावर गेल्यावर 5 पावल्या आणि क्रिकेट खेळत असताना 5 पावलांचा रनअप घेतलेला गोलंदाज त्या वेळेला घातक असतात आणि डेफिनेटली ते घातक गोलंदाजी करत असताना इथून मात्र सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जय दुर्गा टेमगरपाडा संघ इथे उपस्थित होते. वेलकम, सुस्वागतम, आपलंही सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग कारिवली विपक्षात जय हनुमान पोगाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. उशिरा कारिवली संघ पोहोचला आणि जय हनुमान संघाला इथे मात्र जय हनुमान पोगाव संघाला नाणेफेक विन देण्यात आली. सर्वप्रथम त्यांनी निर्णय स्वीकारला होता फलंदाजीचा. आमंत्रित केलं गेलं होतं कारिवलीकरांना आणि कुठेतरी जो सर निर्णय स्वीकारला तर योग्य करताना इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. पाच धावसंख्या 24 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेले. चला औपचारिकता शिल्लक राहते की काय असा प्रश्न पडलाय, पण अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 धावांची आवश्यकता येणाऱ्या 7 चेंडूमध्ये अजूनही पाहिजे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे, उडवलं गेलंय, दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ सीमा रेषा पलीकडे षटकार. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या अंकावर.
यस आकाश बघलेला इथे मात्र आणले गेले. जेव्हा जेव्हा पोगाव संघ अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय तेव्हा तेव्हा यांनी हरलंय. केंद्रीय मंत्री चा जर विचार केला तर तिथे मात्र त्याचा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता, त्या धावा रोखल्या होत्या. यस 2 वेळा त्यांनी आणि एकदा त्याच ग्राउंडवरी 6 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता असताना धावा रोखल्यात. पण आता मात्र सर आव्हान जास्ती आहे. 6 चेंडू विजयाकरिता आता मात्र 36 धावांची आवश्यकता भासतीये. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक एक मोठा फटका कन्व्हर्ट करावाच लागेल. पाहूया 6 चेंडू विजयाकरिता 36 धावांची आवश्यकता आता मात्र किरवलीकरांना भासतीये, कादिवलीकरांना भासतीये. पाहूया पूर्ण केल्या जातील का. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल हो सबमरीन डिलिव्हरी ते मात्र डिलिव्हर करताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या जाऊन वधारतीये, जाऊन पोचते ती म्हणजे 31-31 या अंकावर. आता मात्र विजयाकरिता 5 चेंडू आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला आकडा 35, कारण 35% काटावर पास. 6 चेंडू 5 चेंडू आणि विजयाकरिता 35 धावांची आवश्यकता येथून मात्र वाचतीये. औपचारिकता शिल्लक राहते की काय या मॅचची, प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे. गोलंदाज यार एक्स बॉल स्ट्रोक चांगला आहे. कुपे चेंडू हवेमध्ये झेलला आहे संधी. विकेट होईल पतन. फलंदाज झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या हास्याला. बघितलं तर रायगड प्रीमियर लीगच्या ओपनिंग सेरेमनीलाही सोन्या बैलीला बोलवलं गेलं होतं. आपण सातत्याने पाहिलंय. विकेटचं पतन होताना इथे मात्र आपण पाहिलंय. धावसंख्या आहे 31. 4 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 35 धावांची. चला औपचारिकता शिल्लक राहतीये कदाचित या मॅचची. त्वरित आपण चेंडू इथून मात्र डिलिव्हर करायचे. चला पकड निर्माण करतायत या मॅचवर पोगाव संघ. सिंगल 3 चेंडू विजयाकरिता आता मात्र 34 धावांची आवश्यकता. चला औपचारिकता शिल्लक आहे. त्वरित आपण चेंडू डिलिव्हर करायचे. 3 चेंडू विजयाकरिता 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. विकेटचं पतन. याही वेळेला फलंदाज बाद होतोय. आणि पोगाव संघ ज्या पद्धतीने इतिहासामध्ये नाव आहे त्यामध्ये वर्तमानामध्ये सुद्धा काम करताना इथे मात्र पाहायला मिळते. फायटिंग स्कोरचा विचार केला तर 66 धावांचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलं गेलं. फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने नाव कमवलंय, अगदी 4 षटकांमध्ये 123 धावा ठोकण्याचा विक्रम सुभाष जुमा सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला. आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना त्याही धावा रोखण्याचा विक्रम या गोलंदाजामध्ये. म्हणजे फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, कुठेतरी पोगावकर ज्या वेळा जी भूमिका येईल ना ती भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहायला मिळतात. या मॅचमध्ये तरी त्यांनी दर्शवलंय. नक्की चेंडू संपले. 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आणि बाकी राहताना इथून मात्र पाहायला मिळतोय. चलो आकाश गोलंदाज यार. नक्कीच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश यस आकाश बघले आठवतं घाटासाहेबांच्या ज्या भिनार नगरीवरच्या मॅच, आणि तिथेही त्याच पद्धतीनं कामगिरी या खेळाडूनं केली गेली होती. आठवती यस आकाश बघले. आम्ही स्वतःहून पाहिलं या खेळाडूला. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32.
66 धावांचं आव्हान होतं. म्हणजे निम्म्या आव्हान कुठेतरी पार केलं गेलं. आपण पाहू शकताय जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि अर्थात मॅन ऑफ द मॅच सागर पाटील 35 धावांची खेळी ज्यांनी साकारली. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज.